सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। जय गजानन। समस्त श्रोत्यांना सादर प्रणाम। मी केदार मिलिंद आठवले तुमचे सर्वांचे श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या YouTube चॅनलवर स्वागत करतो। गेले 8 दिवस आपण या ऑनलाईन माध्यमातून श्री गजानन विजय ग्रंथातील अध्याय निरूपणांचा लाभ घेतला। आज आपण अध्याय 9 वरील प्रवचनाचा आस्वाद घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्याला श्री अमेय खाडीलकर पुणे हे सन्माननीय वक्ते लाभले आहेत, ज्यांच्या कुटुंबात देखील गजानन भक्तीचा वारसा आहे। पाहूया त्यांचा एक छोटासा अल्प परिचय। श्री अमेय खाडीलकर हे पुण्यातील युवा प्रवचनकार आहेत। महान नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर सांगली यांचे ते वंशज आहेत। त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली आहे व ते सध्या श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्ट धनकवडी पुणे येथे अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत। मठात वर्षातून 2दा श्री गजानन विजय ग्रंथाची पारायणे होतात। आता जाणून घेऊया त्यांच्या आध्यात्मिक वाटचालीबद्दल। त्यांचे पहिले प्रवचन श्री गजानन महाराज मंदिर चिंचवड येथे 2018 साली पार पडले। त्याकरिता त्यांना डॉक्टर गजानन खासनीस यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले आणि तेथूनच खरं तर त्यांची प्रवचनांची वाटचाल सुरू झाली। त्यांनी अनेक संत वाङ्मय अभ्यासून त्यावर प्रवचन सादर केली आहेत। कोरोना महामारीमध्ये त्यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे श्री गजानन विजय ग्रंथाची प्रबोधनपर प्रवचने केली। अतिशय सुरेख समजेल अशा सोप्या शब्दात प्रवचन करणं आणि संत साहित्यातील एखादा अध्याय किंवा श्लोकाचे वर्णन करणं हे त्यांचे कसब आहे। श्री शंकर महाराज यांचे ते निस्सीम भक्त आहेत। शंकर महाराज चरित्रावर त्यांनी अनेक प्रवचनं केली आहेत आणि शंकर महाराज हा प्रमुख विषय घेऊन त्यावर PhD करण्याचा त्यांचा मानस आहे। शंकर महाराजांवर त्यांनी काही भजनं सुद्धा लिहिली आहेत जी प्रसिद्ध झाली आहेत व भजनी मंडळातही ती गायली जातात। ते स्वतःही भजनी मंडळात भजन सेवेत सक्रिय असतात। अजून आणखी त्यांची एक वेगळी ओळख म्हणजे भाद्रपदातील गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हे 10 दिवस पुण्यातील दुसऱ्या मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी येथे गणपती बाप्पांना पोशाख नेसवण्याची सेवा सुद्धा ते करतात। तर ऐकूया आता अध्याय 9। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय।
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु गजानन महाराज की जय। सब संतन की जय। श्री गजानन महाराज भक्त परिवार ठाणे या यूट्यूब आणि फेसबुकद्वारे आयोजित गजानन महाराज प्रकट दिन सप्ताहानिमित्त प्रस्तुत प्रवचन सेवा आहे। संस्था अनेक माध्यमातून सामाजिक आणि धार्मिक दोन्ही कामं करत आलेली आहे, पण सध्या कोरोना आणि इतर प्रादुर्भावामुळे यंदाची प्रवचन मालिका ही ऑनलाईन आहे। सेवेसाठी घेतलेला अध्याय श्री गजानन विजय ग्रंथ श्री दासगणू महाराज विरचित गजानन विजय ग्रंथातील 9वा अध्याय आहे, तो आपण आज पाहणार आहोत। दासगणू महाराज थोडंसं वारकरी संप्रदायाशी निगडीत आणि मुळातच साईबाबांचे सच्शिष्य, अतिशय रसाळ वाणी आणि खूपच सामान्यातल्या सामान्य बुद्धिजीवी माणसाला सुद्धा त्यांची भाषा कळेल अशा भाषेमध्ये केलेली एक त्यांची सुंदर रचना म्हणजे हा गजानन महाराज भक्ती विजय ग्रंथ। 21 अध्यायांची सुंदर पोथी आणि त्यामध्ये शेगाव निवासी सद्गुरू गजानन महाराजांचं संपूर्ण चरित्र असं दासगणू महाराजांनी अतिशय रसाळ आणि त्यांच्या मधुर वाणीमध्ये तिथे प्रस्तुत केलेलं आहे। दासगणू महाराजांना महाराष्ट्राचे आधुनिक महिपती अशी एक उपाधी आहे। त्यांची वाणी आणि त्यांचे इतर वाङ्मयिक आपण ग्रंथ जरी पाहिले तरी अशीच रसाळ वाणी आणि त्या रसाळ वाणीच्या माध्यमातून खूप असे छान ज्ञानावर आधारित दाखले आणि रोजच्या आयुष्यामध्ये मानवाला दिलेली ती एक आचारसंहिता आहे असं आपण म्हणू शकतो। गजानन विजय ग्रंथामध्ये सुद्धा प्रत्येक अध्यायामध्ये अध्यायाच्या मध्ये सुरुवातीला किंवा शेवटी प्रत्येक भक्ताला साधकाला एक उपदेश त्याच्यामधनं आहे, फक्त तो अभ्यासपूर्वक वाचला तरच तो आपल्या लक्षात येईल। आता आपण 9वा अध्याय पाहणार आहोत। 9वा अध्याय सर्वश्रुत आहे, अनेक जण आपल्यापैकी गजानन विजयाचे नित्य पारायण करते आहेत। त्या 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला सुद्धा दासगणू महाराज सुरुवात इतकी सुंदर करतात। हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा, हे संत वरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधे, लहाना वाचून मोठ्याचा, मोठेपणा ना टिकेसाचा, पतिता विना परमेश्वराचा, बोलवाला होणे नसे। किती अधिकार वाणी आहे त्यांची, किती अधिकार वाणीने ते भगवंताशी एकरूप होऊन समर्पण भावनेनी सख्य भक्तीच्या भावनेने बोलतात। लहान वाचून मोठ्यांचा, मोठेपणा ना टिकेसाचा, म्हणजे सरळ सरळ अधिकार वाणीने ते भगवंताला पांडुरंगाला म्हणतात की आज मी लहान आहे म्हणून तुझा कुठेतरी आज मोठेपणा, तुझ्या मोठेपणाची आज कीर्ती पताका कुठेतरी झळकते। ही अशी अधिकार वाणी आणि हा असा अधिकार केवळ फक्त तेवढं आपलं त्या भगवंताशी सख्य असेल, तेवढा आपला अधिकार असेल तरच ते येऊ शकते। पुढे ते म्हणतात, आम्ही आहो पतित म्हणून तुला म्हणतात, पावन करता रुक्मिणीकांत, हे आता विसरू नको। आम्ही लहान आहोत, आम्ही पतित आहोत म्हणून तू पतित पावन आहेस, म्हणून तुला लोक पतित पावन म्हणतात। म्हणजे थोडक्यात भक्ताच्या नावाशिवाय किंवा भक्ताशिवाय देवाला शोभा नाही किंवा भक्ताशिवाय देव पण नाही, हे असं सरळ सरळ दासगणू महाराजांचं या आपल्या अध्यायाच्या सुरुवातीच्या ओव्यांमध्ये अधिकार वाणीनी म्हणणं आहे। त्याचं कारण असं आहे की नवविधा भक्तीमधली सख्य भक्ती जी आहे त्या सख्य भक्तीच्या आधारे किंवा तेवढं सख्यत्व त्यांचं देवाशी आहे, भगवंताशी आहे, म्हणून तितक्या अधिकार वाणीने ते भगवंताशी बोलू शकतात। पुढे ते असं म्हणतात, परिस लोहाला सोने करी म्हणून त्याचे महत्व भूमीवरी, ओहळ पोटी घे गोदावरी म्हणून तीर्थ म्हणती तिला। परिसाला लोखंडाचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं, म्हणजेच देवा तुझ्या चरणापाशी कुणीही आला, हीन दीन पददलित पतित कुणीही आला तरी तो पूर्ण पावन होतो, त्याचा पूर्ण उद्धार होतो, असं दासगणू महाराजांचं देवाला सरळ सरळ म्हणणं आहे। मग तिथे दासगणू महाराज अजून एक उदाहरण देतात की ओहळ जो असतो तो पाणी पोटात घेतो नदीचं, म्हणून लोक त्याचं तीर्थ म्हणून त्याचं वंदन करतात, त्याचं पूजन करतात आणि त्या तीर्थामध्ये लोक स्नान करतात। ओहळ पोटी घे गोदावरी म्हणून म्हणती तीर्थ तिला, याचा विचार करावा चित्ते आपल्या माधवा, दासगणूला हात द्यावा बुडून द्यावे कोठेही। सरळ सरळ मागणी आहे
दासगणू महाराजांची की आम्ही लहान आहोत, देवा तू मोठा आहेस, त्यामुळे आम्ही चुकतोय असं तुला वाटलं की तरी त्यावेळेला तू आम्हाला सावरणं आवश्यक आहे. याचा विचार करावा चित्ते आपल्या माधवा. म्हणजे हे देवानी सुद्धा विचारात धरावं की त्याचे भक्त आहेत, ते लहान आहेत, पतित आहेत, पावन आहेत, चुकणार आहेत, सान आहेत खूप, त्यांना सावरण्याची जबाबदारी ही देवाकडे आहे. दासगणूला हात द्यावा, बुडून द्यावे कोठेही. म्हणजे सतत तू माझा पाठीराखा राहा, सतत माझी काळजी घे, तू माझ्या सतत बरोबर राहा. बुडून द्यावे कोठेही म्हणजे तुझे स्मरण करत असताना, तुझे चिंतन करत असताना, अनेक संत सत्पुरुषांविषयी लेखन करत असताना किंवा माझी रोजची दिनचर्या सुरू असताना तू सतत माझ्या बरोबर राहा. म्हणजे मी पापामध्ये बुडणार नाही, माझ्या हातून पाप घडणार नाही. असं सरळ सरळ दासगणू महाराजांचं या ओवीतनं भगवंताला म्हणणं आहे. दासगणूला हात द्यावा, बुडून द्यावे कोठेही. संसार करत असताना, रोजची नित्याची कामं करत असताना देवा तुझं स्मरण व्हावं. ती करत असताना मला कुठेही पाप बुद्धी सुचू नये, माझ्या बुद्धीला कुठेही पाप सुचू नये, माझ्या कर्मातून कुठेही पाप घडू नये, म्हणून मला तू सतत सावर, मला तू बुडू देऊ नये. आता याच 9व्या अध्यायामध्ये 3 कथाभाग आहेत. त्यातला पहिला कथाभाग आहे तो गोविंद बुवा टाकळीकरांचा. पूर्वीच्या काळी बाहेरगावी कीर्तनाला जाताना किंवा कीर्तनासाठी जाताना कीर्तनकार लोक आपलं सामान वाहण्यासाठी किंवा प्रवासासाठी घोडे, खेचर, बैलगाडी याचा वापर करीत असत. असेच हे गोविंद बुवा टाकळीकर, त्यांच्याकडे एक अश्व होता, एक घोडा होता, पण तो अतिशय द्वाड होता. तो मालकाचं सुद्धा ऐकत नसे. त्याच्यासाठी जो राखणदार ठेवलेला होता त्याला सुद्धा तो आवडत नसे. अक्षरशः घोड्याला सुद्धा साखळीने बांधायची त्यांच्यावरती वेळ येत असे. असेच गोविंद बुवा टाकळीकर एकदा त्यांच्या गावाहून शेगावसाठी कीर्तनाला निघाले. शेगावमध्ये मोठे नावाचे एक सावकार होते. त्यांनी तिथल्या जुन्या शंकराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्या जीर्णोद्धाराविषयी दासगणू महाराज एक खंत व्यक्त करतात. दासगणू महाराजांचं असं म्हणणं आहे, तैसान मोठे सावकार, श्रीमंत असून भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा. त्याआधी एक ओळ आहे, अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकलाचा, यांचे प्रेम बहु असे. म्हणजे आपल्या श्रीमंतीचा, भगवत कृपेने आपल्याला प्राप्त झालेल्या द्रव्याचा, धनाचा योग्य विनियोग माणसाने कसा केला पाहिजे याचं एक छोटंसं उदाहरण दासगणू महाराज आपल्याला या अध्यायातून देतात. महाराज म्हणतात, अलीकडच्या श्रीमंतांना मंदिराचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकलला यांचे प्रेम बहु. म्हणजे अलीकडच्या श्रीमंतांचा ओढ आपल्या धार्मिक स्थळांकडे, धार्मिक मंदिरांकडे नसून इतर ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, ज्या मानव जन्माच्या उद्धारासाठी हानिकारक आहेत, त्या गोष्टींकडे आजकालच्या श्रीमंतांचा, धनिकांचा हा कल जास्त आहे. पण मोठे सावकार तसे नाही. मोठे सावकारांनी त्या जुन्या शंकराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्या जीर्णोद्धार झाल्यानंतर त्यांनी तिथे गोविंद बुवा टाकळीकरांचे कीर्तन आयोजित केले. त्या कीर्तनासाठी टाकळीकर बुवा शेगाव ग्रामी आलेले होते. त्या शेगावात टाकळीकर बुवा पोचल्यानंतर त्यांनी मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि ते जिथे वास्तव्यासाठी, मुक्कामासाठी उतरले होते त्या जागेवर बाहेरच त्यांनी घोड्याला बांधलं. पण येताना ज्या साखळ्यांनी ते घोडा त्यांच्या गावी बांधायचे, त्या साखळ्या नेमके ते गावी विसरलेले होते. त्यामुळे त्यांना फार चिंता होती. ते फार चिंतेत होते की उद्या आपलं कीर्तन होईपर्यंत किंवा आजची रात्र सरेपर्यंत हा घोडा आपला काय उद्योग करेल आपल्याला माहिती नाही. त्यांनी तसंच दोरखंडाच्या साह्याने त्या घोड्याला जिथे उतरले होते तिथे बांधलं आणि ते झोपण्यासाठी गेले तरी सतत डोक्यामध्ये चिंता होती. कारण घोड्याचा द्वाडपणा, घोड्याच्या खोड्या त्यांना माहिती होत्या. घोडा कुणालाही लाथा मारेल, एखादं श्वान कसं चावतं, एखादा कुत्रा जसा चावतो तसं तो घोडा चावायचा सुद्धा. इतका द्वाड आणि तो असा शैतानी वृत्तीचा घोडा होता. त्यामुळे सतत ते चिंता होती, त्यांना झोप लागत नव्हती. रात्री सुद्धा गोविंद बुवा झोपेतनं उठून सतत बाहेर येऊन 2 ते 3 वेळेला पाहत होते, तो काय करतोय, शांत आहे ना, कुणाला त्रास दिलाय का, काय दिलाय का. असेच रात्रीचे 1-2 प्रहर उलटून गेले. गोविंद बुवा एकदा बाहेर येऊन पाहून गेले, घोडा आपल्या जागेवरती उभा होता आणि ते नंतर निजावयास गेले. रात्री टिवट्यांचा, पक्ष्यांचा आवाज चालू होता, टिवटिवाट सगळीकडे सुरू होता. एक शांतता, रात्रीचा असा मंद प्रहर सुरू होता आणि त्यावेळेला
दिगंबर मूर्ती समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज हातांच्या चुटक्या वाजवीत हाताने गणगण गणात बोते गणगण गणात बोते असा जप करीत जिथे तो टाकळीकरांचा घोडा बांधला होता तिथे आले आणि त्या घोड्याच्या चौपायामध्ये महाराज जाऊन निजले. म्हणजे पहा सत्पुरुषांची शक्ती किती आणि सत्पुरुषांचं अंतर्ज्ञान किती. गोविंद बुवा टाकळीकर त्या गावामध्ये आलेले होते आणि त्या घोड्याला शांत करण्यासाठी त्या घोड्याचा उद्धार व्हावा यासाठी सद्गुरू गजानन महाराज त्या घोड्याच्या चौपायामध्ये जाऊन निजले. रात्रभर महाराज त्याच्या पायामध्ये जाऊन निजलेले होते. त्या प्रसंगाचे दासगुरु महाराजांच्या 2 ओवी आहेत अध्याय. जे जे कुणी द्वाडा असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती ईश आज्ञेने भूमीवरी. औषधाचे प्रयोजन योग निवारण्या कारण तेवी द्वाडाचे द्वाडपण साधू संत निवारिती. आता इथे द्वाडपण फक्त या घोड्यालाच उद्देशून आहे का हो? तर नाही. हे द्वाडपण आपल्या सगळ्यांना लागू आहे. समस्त मनुष्य जातीला सगळ्या लागू आहे. आपणही द्वाडपणा करतो, आपणही नाठाळपणा करतो, आपणही ऐकत नाही. आज भगवंतांनी सद्गुरूंनी कितीतरी गोष्टी सांगून ठेवल्यात, ग्रंथांच्या माध्यमातून सांगितल्यात, त्यांच्या बोधवचनांच्या माध्यमातून सांगितल्यात. पण आपण जितक्या सोयीस्कर असतो, सोयीस्कररित्या जितक्या घेता येतील तितक्याच आपण त्या ऐकतो. त्यामुळे इथे द्वाडपणा हा फक्त त्या घोड्याचा नसून हा आपल्या सगळ्यांसाठी आहे. महाराज या भूमीवरती सत्पुरुष या भूमीवरती अवतार का घेतात? ते भक्तांच्या उद्धारासाठी, त्यांच्या शिष्यांच्या उद्धारासाठी, या जनमानसांच्या उद्धारासाठी. जे जे कुणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती ईश आज्ञेने भूमीवरी. त्या महेश्वराच्या, महादेवाच्या, ईश्वराच्या आज्ञेने हे सत्पुरुष या भूमीवरती अवतार घेतात आणि अविरत उद्धरण्याचंच कार्य ते करत असतात. ही दिगंबर मूर्ती रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी आली. गोविंद बुवा टाकळीकरांच्या घोड्याच्या चौपायामध्ये जाऊन दिसली. घोडा आपोआप शांत झाला. महाराज साक्षात त्याच्या पायाखाली निजलेत म्हटल्यावरती प्रश्नच कुठला उद्भवत नाही. तिथे मुखाने महाराज गणगणगणात बोते हे भजन म्हणतच त्याच्या पायाखाली निजलेले होते. पहाट झाली. गोविंद बुवा टाकळीकरांना जाग आली. गोविंद बुवांनी पाहिलं, घोडा शांत स्तब्ध उभा होता. समोर चारा पाणी ठेवलेलं होतं, तो घोड्याने खाल्लेला नव्हता, किंबहुना तो खाईना सुद्धा. गोविंद बुवांच्या चिंतेत अजून भर पडली की घोडा आजारी वगैरे आहे की काय, घोड्याला काही त्रास होतोय की काय. त्यांनी घोड्याच्या भोवतीने एक प्रदक्षिणा घातली, घोड्याच्या भोवतीने एक फेर मारला. पाहिलं त्यांनी तर घोड्याच्या चौपायांमध्ये दिगंबर मूर्ती समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज झोपलेले होते. तो प्रसंग पाहिल्यानंतर गोविंद बुवांना अतिशय आश्चर्य झालं. गोविंद बुवांनी नतमस्तक होऊन महाराजांच्या पायावरती लोळण घेतली. समर्थांच्या पायावरी गोविंद बुवाने अत्यादिरी शिर ठेविले निर्धारी अष्टभाव दाटले. मुखे करू लागले स्तवन आपणच खरे गजानन विघ्नांचे करीती कंदन याचा प्रत्यय आज आला. माझा घोडा द्वाड अति सर्वही त्याला भीती तेथेच आता आलात गुरुमूर्ती हरण्या त्याचा द्वाडपणा. खरोखरच आहे, किती द्वाड होता तो घोडा. त्यांना तो सांभाळायला अवघड झाला होता. त्यांनी अक्षरशः कीर्तनाला येताना विचार सुद्धा केला होता की आता ह्याला आपण बाजारामध्ये विकूया की काय. तो अजिबातच कुणाचा ऐकत नव्हता. पण महाराजांच्या नुसत्या कृपादृष्टीने किंवा महाराज नुसत्या त्याच्या चौपायात त्या महाराजांच्या निजण्यामुळे, महाराजांच्या त्या स्पर्शामुळे त्या घोड्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आणि त्या घोड्याचा द्वाडपणा संपूर्ण नाश झाला. संपूर्ण नाश झाला. म्हणजे किती महाराजांची अगाध शक्ती असेल, किती त्या सद्गुरूची अगाध शक्ती असेल. आणि अंतर्ज्ञान सुद्धा पहा तुम्ही. गोविंद बुवा आलेले महाराजांना अगोदर जाऊन भेटलेले नव्हते, पण ते आले, त्यांच्याबरोबर त्यांचं अश्व आले. इतकी इत्तमभूत माहिती, म्हणजे किती बारीक बारीक गोष्टींवरती सद्गुरूचं लक्ष असतं हे आपल्याला यातून समजतं. त्यानंतर महाराज घोड्याच्या चौपायातनं उठले. नंतर महाराज त्या घोड्याला चौपायातनं उठले आणि महाराज त्या घोड्याला आज्ञा करतात. महाराज त्या घोड्याशी बोलतात. महाराज म्हणतात, घोड्यास म्हणाले स्वामी आता गड्या करू नकोस खोड्या त्या तेथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून. तू शिवाच्या सामोरी याचा विचार काही करी वागत जावे बैलापरी त्रास न देई कोणाला. इथे आपण एक गोष्ट पाहू शकतो की महाराज त्याला म्हणतायत तू शिवाच्या सामोरी
याचा विचार काही करी, वागत जावे बैला परी, त्रास न देई कवणाते. आपण मनुष्यालाही बरेच वेळेला प्राण्यांची उपमा देतो. आपण बरेच वेळेला अगदी चेष्टा मस्करीमध्ये सुद्धा एखाद्याला बैल म्हणतो, एखाद्याला गाढवाची सुद्धा उपमा देतो. पण इथे महाराज त्या घोड्याला सांगतायत की तू प्रत्यक्ष शिवासमोर उभा आहेस तेव्हा तू बैलासारखा वाग. म्हणजे शिवाचा जो ढवळ्यानंदी असतो, ढवळ्यानंदी बैल असतो, त्याप्रमाणे तू वाग. म्हणजे महाराज एका प्राण्याला दुसऱ्या प्राण्याचं गुणवर्णन करून त्याची उपमा देतात. बैलाचे गुण काय हो? बैलाचे उदाहरण महाराजांनी अशासाठी त्या घोड्याला दिले की बैल हा त्याच्या कामाशी अतिशय इमानदार असतो आणि अतिशय कष्टाळू असतो. जितकं त्याचा मालक त्याच्याकडून काम करून घेईल तो तितकं काम करतो. तिथे तो कुठल्याही प्रकारची तक्रार करत नाही. म्हणून यासाठी महाराजांनी त्या घोड्याची तुलना किंवा त्या घोड्याला सूचना देताना, आज्ञा देताना बैलाचे उदाहरण दिले. इथे एक गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यावीशी वाटते की महाराज स्वतःला प्रत्यक्ष अविनाशी आशुतोष भगवान शिवशंकर इथे म्हणवतात. तू शिवाच्या सामोरी याचा विचार काही करी, वागत जावे बैला परी, त्रास न देई कवणाते. किती किती मोठा अधिकार आहे हा, किती मोठी शक्ती असेल याची ही आपल्याला कल्पना येते. महाराज हे प्रत्यक्ष शिवच होते. महाराज हे प्रत्यक्ष अविनाशी आशुतोषच होते. याचा प्रत्यय आपल्याला या ओवीतून येतो. असे बोलून महाराजांनी त्याच्याकडे कृपा कटाक्ष टाकला आणि महाराज तिथनं निघून गेले. त्यानंतर जो द्वाड असलेला घोडा इतका शांत झाला, म्हणजे पहा, सत्पुरुषांची सत्ता, सद्गुरूंची सत्ता ही सर्व प्राणी मात्रांवर आहे, सर्व जीवितांवर आहे. फक्त मनुष्यावर नाही किंवा फक्त त्यांच्या प्रिय कुठल्याही प्राणी वर्गावर नाही, तर सर्व समान अधिकाराने ते वागतात. अधिकार तेवढाच, प्रत्येक प्राण्याचा उद्धार व्हावा ही तळतळ तेवढीच. महाराजांनी त्या घोड्याकडे कटाक्ष टाकला आणि महाराज तिथनं निघून गेले. तो दिवस तसाच गेला. गोविंद बुवांचं कीर्तन झालं. नंतर दुसऱ्या दिवशी गोविंद बुवा महाराजांना शोधत शोधत त्या घोड्याला घेऊन शेगावमध्ये फिरत होते. आता महाराज प्रत्यक्ष त्या घोड्याच्या 4 पायामध्ये झोपले होते. महाराजांनी त्याला शांत केला, महाराजांनी त्याचा उद्धार केला. हा बोबाट आता सगळ्या शेगावात झालेला होता. त्यामुळे टाकळीकर बुवा आणि त्यांचा अश्व हा सगळ्या शेगावामध्ये पूर्ण प्रसिद्ध झाला होता. टाकळीकर बुवा त्याला घेऊन जाताना सुद्धा बायका पुरुष एकमेकात कुजबुजत होती, अरे हाच तो घोडा, हा खूप द्वाड होता, हा आता शांत झाला. जे सर्वसाधारणपणे माणसांच्या बाबतीत होतं ते माणूस प्राण्याच्या बाबतीतही करतो. त्यात काही नवल असण्याचे कारण नाही. अगदी गोगलगाय जशी शांत असते तशा गोगलगाईच्या त्या शांत स्वभावाप्रमाणे तो घोडा टाकळीकरांच्या मागे अगदी शांतपणे चालत होता. त्याला साखळदंडांची आवश्यकता नव्हती, त्याला काठीच्या धाकाची आवश्यकता नव्हती, ना त्याला चाबकाची आवश्यकता होती. तिथनं महाराज पुढे एका मळ्यामध्ये बसलेले होते. टाकळीकर बुवांनी एका झाडाला तो घोडा तिथे लावला आणि टाकळीकर बुवा महाराजांच्या दर्शनासाठी गेले. जिथे तो घोडा बांधला होता तिथे आजूबाजूला बरेच ओले सुके गवत किंवा प्राणी जे खाऊ शकतात तशा वस्तू पडलेल्या होत्या. पण तरी घोडा अतिशय शांत होता. घोड्याने त्याला अजिबात तोंड सुद्धा लावले नाही. जसा उभा केला होता तसाच तो उभा राहिला होता. इथे दासगुरु महाराज म्हणतात, पहा संतांची केवढी शक्ती, पशुही आज्ञेत वागती, पत्र्यात आरंभिली स्तुती, गोविंद बुवांनी समर्थांची. हा सगळा प्रकार पाहून, इतका द्वाड घोडा शांत झालेला पाहून गोविंद बुवांच्या अंतःकरणामध्ये अष्टभाव दाटले. त्यांनी समर्थांच्या चरणावरती लोळण घेतली आणि ज्या मळ्यामध्ये समर्थ सद्गुरू गजानन महाराज बसले होते त्या मळ्यामध्ये गोविंद बुवांनी गेल्यावरती महाराजांची स्तुती सुरू केली. अचिंत्य जगता प्रतिकृती तुझी न कोणाकडे, असोखलही केवळा तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी सतत माझी या वरद हस्त ठेवी झणी. गोविंदबुवा टाकळीकरांनी महाराजांची अशी सुंदर स्तुती केली आणि गोविंदबुवा आपल्या गावाला आपल्या अश्वासह निघून गेले. ही स्तुती जर आपण पाहिलं ना तर इतकी सुंदर आहे. अचिंत्य जगता प्रती कृती तुझी न कोणाकडे, असो खलही केवळा तव कृपे सुमार्गी वळे. अचिंत्य जगता प्रती म्हणजे हे
कल्पनेच्याही पलीकडचं जे जग आहे, कल्पनेच्या पलीकडची ही जी तुझी कृती आहे, तुझं कार्य आहे सद्गुरुदेवा, अचिंत्य जगता प्रती कृती तुझी न कोणाकडे. कल्पनेच्या पलीकडची तुमची अगाध लीला आहे जी कुणालाही कळत नाही. कारण सद्गुरूंची कुठलीही कृती, सद्गुरूंचं कुठलेही कार्य याला इतका वेग असतो की ते निमिष मात्रात घडतं. ते घडेपर्यंत घडून जातं. मनुष्य कळतही नाही, मानवाला सामान्य ते कळतही नाही. असे खलही केवळा तव कृपेसु मार्गी वेळ. खल या शब्दाचा अर्थ आपण आता अनेक चित्रपटातून वगैरे ऐकतो. खलनायक म्हणजे वाईट वृत्ती. वाईट वृत्ती, वाईट येणारं संकट किंवा वाईट गोष्ट ही कितीही मोठी असू दे, अगदी आभाळा एवढी असली, आकाशा एवढी असली तरी तुझ्या पुढे ती सुमार्गानेच पुढे जाते. त्या खलाचा नाश होतो आणि पुढे सुमार्ग हा गवसतो आणि त्या सुमार्गावरती तो साधक अगदी सोप्या पद्धतीने चालू लागतो. पुणे पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंता. इथे गोविंदबुवांनी महाराजांची तुलना अनेक रत्नांशी, रत्न चिंतामणीशी केलेली आहे. पुणे पुढती ये तुझ्या, सगळे रत्न, चिंतामणी सारखे रत्न हे तुझ्या पुढे, तुमच्या पुढे फिके आहेत. इतकी तुमची कीर्ती आहे मोठी, इतका अगाध अधिकार आहे, इतकं अगाध ज्ञान आहे की काहीच, कशाचीच तिथे तुलना होऊ शकत नाही. श्री सतत माझिया वरद हस्त ठेवा. गोपाळ बुवा एक सुंदर मागणी इथे महाराजांना करतात की तुमचे जे सुकोमल वरद हस्त आहेत ते माझ्या शिरी जन्मभर राहू द्यात, माझी दुसरी कसलीही अपेक्षा नाही. एवढं स्तवन करून गोविंदबुवा आपल्या गावी निघून जातात. आणि असेच दिनचर्या महाराजांची शेगावामध्ये सुरू राहते, शेगावातल्या ग्रामस्थांची सुरू राहते. आणि महाराज तिथे प्रत्यक्ष परब्रह्म सद्गुरुमूर्ती तिथे नांदत होती, नांदत आहे अजूनही. त्यामुळे रोजच शेगावासाठी एक नवीन यात्रा असायची, रोजच एक नवीन सण असायचा, रोजच एक नवीन उत्सव असायचा. याच यात्रेदरम्यान महाराजांच्या दर्शनासाठी बहुगर्दी जमली होती. तिथे 2 माणसं आली होती. त्या 2 माणसांनी शेगावला येण्यापूर्वी मनामध्ये असा विचार केला होता की बर्फी, खवा, पेढे, नारळ असं काही नेण्यापेक्षा आपण महाराजांना गांजा घेऊन जाऊ. आपल्याला सर्व श्रुत आहे गजानन महाराज कायम चिलीम घेत असे. त्या चिलमीमध्ये भरण्यासाठी लागणारा जो गांजा आहे तो गांजा आपण घेऊन जाऊ. ते दर्शनाला आले, त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं पण ते गांजा आणायला विसरले. दर्शन घेता समयी त्यांच्या ते लक्षात आलं की अरे आपण काहीतरी महाराजांना नवस बोललो होतो की महाराज माझा एक अमुक एक काम होऊ दे, मी आपल्याला गांजा घेऊन येईल. पण दर्शनाला आल्यावरती त्यांच्या महाराजांना समोर पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आपण जे बोललो होतो ते विसरलोय. त्यांनी दर्शन घेतलं, मनोमन परत आपल्या धोत्राला गाठ बांधली की पुढच्या वेळी येताना आम्ही नक्की गांजा आणतो म्हणून. पुढील वेळी दोघे जण आले दर्शनाकारण, परी गेले विसरून गांजा तो आणावाय. पुढच्या वेळी काय झालं, पुढील वेळी परत तसंच झालं. दोघेही दर्शनाला आले, गांजाचा केलेला नवस तो फेडण्यासाठी आले पण गांजाच विसरून गेले. हे असं दुसऱ्यांदा घडलं. शिर ठेवता पायावरी आठवण त्यांना झाली खरी की नाही आणिला बरोबरी गांजा तो आपण. महाराजांनी त्यांच्याकडे बघून फक्त स्मित हास्य केलं आणि महाराज भास्करांना म्हणाले, तई स्वामी म्हणाले भास्करासी, पहा जगाची रीत कैसी, गाठ मारुनी धोत्रासी विसरतो जिन्नस आणावया. म्हणजे थोडस लौकिक भाषेत सांगायचं तर आपण या गोष्टी फार सहज घेतो, अगदी कॅज्युअली घेतो की आपण एखादी गोष्ट बोललो असेल तर ती आपण सहज विसरून जातो. पहा अनेक ग्रंथांमध्ये सुद्धा उल्लेख आहे, शब्द हे शस्त्र आहे, त्याला खूप धार आहे. सुरीपेक्षा, खडगापेक्षा, तलवारीपेक्षा त्याला जास्त धार आहे. म्हणून बोलताना नेहमी विचार करून बोलावं असे आपले वाड वडील किंवा गुरुजन नेहमी सांगत आले. तसंच थोडंफार काहीतरी आपण देवाला एखादा वायदा करतो, देवाला एखादा आपण चालू भाषेत सांगायचं तर कमिटमेंट करतो पण ती आपण पाळत नाही. मग ती करू नये. तुमच्या चिमूटभर गांजाने त्यांचं काही अडलंय का? अजिबात नाही. जगत पालक आहेत ते, त्यांनी ही सृष्टी निर्माण केली, तो गांजाही त्यांनीच निर्माण केलाय, वापरतातही तेच आहे, आज उद्या जाऊन त्याचा नाशही तेच करणार आहे. मगाशी झाल्याप्रमाणे महाराज प्रत्यक्ष शिव आहेत, आशुतोष आहेत.
त्यामुळे निर्माताही तोच आहे आणि संपूर्ण ते संपवणारेही तेच आहे. त्यामुळे बोलताना, वायदा करताना आपण विचार केला पाहिजे. तोच उपदेश महाराज इथे भास्कराशी बोलताना देतात. तई स्वामी बदले भास्करासी, पहा जगाची रीत कैसी, गाठ मारून धोतरासी, विसरती जिन्नस आणावया. स्वतःला मुळातच भक्त म्हणून घेणं, दास म्हणून घेणं किंवा एखादी उपाधी लावून घेणं हे तितकंसं विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. हल्लीच्या काळी आपण पाहतो देवालयामध्ये जाताना, मठमंदिरांमध्ये जाताना सुद्धा लोक व्यवहार ठेवूनच जातात. मी महाराजांच्या मठामध्ये 5 गुरुवार जातो, जाताना 1 नारळ 1 गुलाबाचं फूल घेऊन जातो. असे मी 5 गुरुवार जातो, म्हणजे माझं काम होतं, किंबहुना माझं काम महाराजांनी केलं पाहिजे. पण त्याची आवश्यकता आहे का हो? आणि तुम्ही जे काम महाराजांकडे घेऊन जाताय ते काम करण्यासाठी महाराज तिथे बसलेत का? गोंदवलेकर महाराजांचं चरित्र बाबा बेलसरे यांनी लिहिलेलं, त्यामध्ये महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे. मी इथे केशर कस्तुरी विकायला बसलोय, पण माझ्याकडे मीठ मोऱ्यांचंच गिराईक जास्त लागलं. म्हणजे या जन्माचा उद्धार आपण सद्गुरूकडनं करून घेतला पाहिजे. त्याच्याकडे जाऊन भक्ती, ज्ञान, प्रेम मागितलं पाहिजे. पण जे मागायचं आहे ते मागणं आपण बाजूला ठेवून भलतंच काहीतरी त्याच्याकडनं मागतो. त्यामुळे मागूही नाही. सद्गुरूंना व्यथा सांगावी, सद्गुरूंना अडचण सांगावी, दुःख सांगावी, त्यांनी मन हलकं होतं. पण काहीतरी त्याच्या पाठीमागे नवसासारखी एखादी गोष्ट, एखाद्या गोष्टीचा आधार घेऊन ती करावी, हे तितकंसं परमार्थ मार्गामध्ये उचित नाही. महाराज पुढे म्हणतात, बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ, तरीच तो घननिर, कृपा करीतो भास्करा. किती साध्या आणि सोप्या शब्दात दासगुरु महाराज सांगतात. आत्ताच म्हणल्याप्रमाणे बोलण्यामध्ये मेळ पाहिजे. आपण एखाद्या माणसाशी व्यवहारामध्ये किंवा साधं सुद्धा अगदी संसार प्रपंचात बोलताना सुद्धा विचारपूर्वक बोललं पाहिजे. एखादी गोष्ट आपण देतो म्हणलो, करतो म्हणलो की ती झाली पाहिजे, आपल्या हातनं घडली पाहिजे. तशीच ती देवाच्या बाबत सुद्धा घडली पाहिजे. बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ, तरीच तो घननिळ, कृपा करी ती भास्करा. माऊलींनी तरी काय वेगळं सांगितलंय? सगळे संत सत्पुरुष एकच उपदेश आपल्याला देतात. माऊलीही तेच म्हणतात, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. चौकात बसून किंवा चावडीवर बसून, कट्ट्यावर बसून कुठेही आपण वाटेल ते बरेच वेळेला बरळत असतो. अगदीच करू नये अशातला भाग नाही. एखाद्या वेळी होऊनही जात. 4 लोक जमली, 4 मित्रमंडळी जमली की ते होतही. परंतु तरीही बोलताना आपण विचार केला पाहिजे. काय बोलतो आहे त्याचा विचार केला पाहिजे. आणि समोरच्याला, आणि विशेष करून देवाच्या प्रती, सद्गुरूच्या प्रती आपण काय बोलतो आहे याचा आपण विचार करायला पाहिजे. अनंत वाचाळ बरळती बरळ, काय बोलतात? बरळासारखं काहीतरी बोलतात. त्या कैसा दयाळ पावे हरी. तुम्ही उद्या काहीही बोलत सुटलात, काहीही बोललात तरी त्या परमात्मा परमेश्वरांनी किंवा त्या सद्गुरूंनी तुमच्यावरती कृपा करावी असे कुठे आहे? हे शब्द, बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ, तरीच तो घननिळ, कृपा करी ती भास्करा. हे शब्द दर्शन घेताना त्या 2 ज्यांनी नवस केला होता गांजा आणायचा, त्यांनी ते ऐकले. त्या दोघांच्या मनाला एक फार अशी चुटपुट लागून गेली की आपलं फार चुकलं, आपण हे खूप कॅज्युअली घेतलं, सहज घेतलं खूप. पण तसं नाहीये. महाराज हे सर्वांतर्यामी आहेत. आपण आपल्या गावी जे बोललो होतो ते महाराजांना इथे ज्ञात आहे. हे फार आपलं चुकलं. एकमेकांच्या तोंडाकडे, एकमेकांकडे ते पाहू लागले. पण त्यांना त्या क्षणी काही सुचेना की आता काय करावं. महाराजांना तर सगळंच माहिती आहे, आणायची वस्तू आपण विसरलोय. पहा केवढे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण, हे जगत चक्षु गजानन, सूर्यापरीच असे हो. दासगणू महाराजांबद्दल इथे म्हणतात, पहा केवढे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण. महाराज प्रत्यक्ष ज्ञान सूर्य होते. महाराज प्रत्यक्ष गजानन होते. मंगलमूर्ती बुद्धिदाताच होते. नावच त्यांचं गजानन आहे. त्यामुळे तिथे ज्ञान, बुद्धी या गोष्टी सगळ्या जोडून आल्याच होत्या. हा जगत चक्षु गजानन, सूर्यापरीच असे हो. शेगावात बसून पूर्ण जगामध्ये काय चाललंय हे महाराजांना त्यावेळी देहात असतानाही कळत होतं आणि आज समाधीत असतानाही समजतं. महाराजांचं किती बारीक लक्ष असतं बघा. मगाच्या कथेत सुद्धा आपण पाहिलं, गोविंद बुवा टाकडीकरांच्या घोड्यासाठी महाराजांनी कष्ट केले, कष्ट घेतले. महाराज त्याच्या चौपायात जाऊन झोपले. महाराजांनी त्याचा उद्धार केला.
उद्धार करून महाराज पशुला सुद्धा उपदेश करतात. म्हणजे किती अगाध आहे सद्गुरू आपला हे आपण या कथेतनं जाणलं पाहिजे. दोघांनी त्या नवस करणाऱ्यांनी मनामध्ये विचार केला की आता आपण जाऊयात पटकन गावामधनं कुठेतरी गांजा मिळतोय का पाहूयात आणि महाराजांना तो आणून देऊयात. आता महाराज सर्वांतरी होते, मनात समोर उभं राहून मनात बोललेलं सुद्धा महाराजांना कळत होतं. महाराजांनी ते जाणलं. महाराज त्यांना म्हणले, आता शिळ्याकडे कडी प्रत का हा उगा आणि ता ऊत सार नाही किमपी यात मीन हपापलो गांजा. कसं असतं, गोष्ट जेव्हा ताजी असते, गोष्ट जेव्हा नुकतीच घडलेली असते, तेव्हाच त्या गोष्टीमध्ये तो एक आनंद असतो किंवा त्या गोष्टीचं ते कुतूहल असतं. म्हणजे तव्यावरची आलेली पहिली पोळी जशी पटकन भूक भागवते, ती चव 5व्या पोळीला 4थ्या पोळीला येत नाही. तसंच आहे काहीतरी. आणि महाराज इथे पुढे म्हणतात, मीन हपापलो गांजाला. मगाशीच म्हटल्याप्रमाणे त्या चिमुडभर गांजासाठी किंवा ते एक पुडी गांजासाठी ते कार्य करायला त्यांनी अवतार घेतलाय का? अजिबात नाही. पण आपण ते बोललोय, आपण त्यांना बोललोय, तेव्हा आपण ते पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण बोललो नाही बोललो तरी आपला उद्धार करणं, भक्ताचा उद्धार करणं ती माऊली सोडत नाही. आई जशी लेकराची काळजी सर्वतोपरी तिचा अंत होईपर्यंत घेते, तसेच सद्गुरू आपल्या भक्ताची लेकराची काळजी ही निरपेक्षपणाने त्यांचं संपूर्ण अवतार कार्य चालू असेपर्यंत घेतात. किंबहुना आईपेक्षाही जास्त काळजी सद्गुरू घेतो यात तीळ मात्र शंका नाही. महाराज त्यांना पुढे उपदेश करतात की तुम्ही आता काही गांजा आणण्याच्या भानगडीत पडू नका. मला त्याच्यामध्ये तसाही काही रस नाही आणि मी काय त्या गांजाचा मला हव्यास नाही किंवा हपापलो नाही. देवाच्या पाया पडा, शंकराच्या पाया पडा, नमस्कार करा आणि तुम्ही जा. तुमचं काम जर झालं, तुम्हाला वाटलं तर तुम्ही गांजा आणून द्या, नाहीतर मला त्याची काही आवश्यकता नाही. महाराज म्हणतात, जा नमस्कार त्यासी करा, गांजा आणावया न विसरा, परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी. सरळ सोप्या साध्या भाषेत दासगणू महाराजांनी लिहिले, परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी. याच परमार्थामध्ये खोटेपणाचा आधार घेऊन लोक अनेकविध कर्म करताना आपल्याला सध्या विविध या फेसबुक, व्हॉट्सअप सारख्या सोशल साईट्सच्या माध्यमातून दिसतात. पण हा उद्देश महाराजांनी त्यावेळेला करून ठेवला. महाराजांच्या आधी जनाबाईंनी सुद्धा सांगून ठेवलंय, येथे झाले बहुत साधू संत. इतके साधू संत झालेत की सुकाळ आलाय साधू संतांचा. पण त्यातला खरा संत, खरा सत्पुरुष त्या साधकाला कळला पाहिजे. दांभिकाच्या मागे धावणं म्हणजे परमार्थ नाही. खोट्यात खोटं मिसळलं तर ते खोटंच होतं, त्याच्यातनं सत्य बाहेर येत नाही. परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी. इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. सगळं कार्य महाराज शेगावात बसून स्वतः करतायत, भक्त उद्धार महाराज स्वतः करतायत, पण त्या गोष्टीचं महाराज श्रेय कुठे घेत नाही. महाराज त्या नमस्कर्त्यांना सांगतात, जा नमस्कार त्यासी करा. त्यासी करा म्हणजे ईश्वराला करा, शिवाला करा. शेगावामध्ये जे शंकराचं देऊळ आहे त्या शंकराला नमस्कार करा. म्हणजे तुमचं जे काम आहे ते मी केलंय, माझ्या पाया पडा, माझ्या समोर तुम्ही वाका झुका, अशी महाराजांची अपेक्षा नाही. महाराज असं म्हणतही नाही. पाया पडून घेणं हे याच्यात मोडतच नाही. महाराज त्यांना शंकराच्या देवळामध्ये पाठवतात आणि पाया पडा म्हणून सांगतात. आणि जर तुम्हाला वाटलं, लक्षात राहिलं, तर पुढच्या वेळी येताना तो गांजा. पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे पत्ते झाले, तेही गांजा घेऊन आले, शेगावात वाले. झालेला घडलेला प्रसंग त्यांच्याही मनाला इतका चटका लावून गेला की ते त्यांच्या नगरी गेल्यानंतर त्यांचं काम झालेलं होतं ते त्यांना कळालं. ते परत शेगावला दर्शनासाठी आले आणि दर्शनासाठी आलेले असताना न विसरता येताना मात्र ते गांजा घेऊन आलेले होते. इथे महाराज जो उपदेश करतात तो त्यांच्या इतक्या मनामध्ये तो रुजला, त्यांना त्यांची चूक कळाली आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी त्यांची ती चूक सुधारली. आपली चूक झाली आहे हे कळणं सुद्धा तितकं महत्वाचं आहे. आणि एवढं सगळं करून महाराज नामानिराळेच राहतात. महाराज काहीच करत नाही. महाराज म्हणतात, तू जाऊन शिवाचं दर्शन घे, तुला जमलं तर तो पुढच्या वेळी आणून दे. म्हणजे किती परम दयाळू आहेत महाराज की सगळं करून सगळं सवरून महाराज एक बाजूला होतात. माझा वाटे प्रत्येकाला परी हा निराळा, असे महाराज असतात, असे सद्गुरू असतात. पुढे बाळापूर म्हणून एक गाव आहे, 9व्या अध्यायातली आपली तिसरी कथा. या बाळापूर गावामध्ये
बाळकृष्ण नावाचे एक रामदासी बुवा राहत होते. बाळकृष्ण बुवा आणि त्यांच्या पत्नी पुतळाबाई. बाळकृष्ण बुवा अतिशय भाविक होते. समर्थ सद्गुरू रामदास स्वामींचे भक्त होते. रामदास संप्रदायाचे नियम आचरणारे अतिशय भगवत भक्त होते. दरवर्षी पौष महिना सुरू झाला की त्यांच्या घरी लगबग सुरू व्हायची. माघ महिन्यामध्ये समर्थांचा दासनवमी उत्सव येतो. ते दासनवमी उत्सव बाळापूरला खूप मोठ्या प्रमाणात करायचे आणि सज्जनगडलाही जाऊन ते 10 दिवस माघवद्य प्रतिपदा ते दशमी ते राहायचे. बाळकृष्ण बुवा कालांतराने थकत गेले. त्यांना संतान प्राप्ती नव्हती. त्यांना पुत्र संतान कन्यारत्न काही नव्हतं. परंतु त्यांच्या मनामध्ये ती खंत नव्हती. त्यांच्या सद्गुरू प्रती, समर्थ सद्गुरू रामदास स्वामींच्या प्रती त्यांचा भक्तिभाव, आदर हा कुठेही त्याच्यामध्ये तीळ मात्र कमी झालेला नव्हता. दोघेही उभयता समर्थांची सेवा ही अविरतपणे आपल्या घरी बाळापूरला करत होते. पौष मास उजाडला की दोघेही जण रामदासी संप्रदायाप्रमाणे संपूर्ण गावामध्ये भिक्षा मागत असत. भिक्षा मागून संपूर्ण जमा झालेले जे काही धान्य द्रव्य असेल ते सगळं घेऊन ते दोघेही जणे बाळापूरहून सज्जनगडला पायीवारी करत असत. बरोबर एक खेचर नाही तर घोडा त्यांच्या बरोबर असेल. जे काय साहित्य न्यायचं आहे बरोबर ते वाहण्यासाठी. बाळकृष्ण बुवांच्या हातामध्ये चंदनाच्या चिपळ्या, पुतळाबाईंच्या हातामध्ये झांज असायच्या. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम असा रामनामाचा गजर करत करत पायीवारी करत करत दोघेही दरमजल करीत सातारा सज्जनगडच्या दिशेने जायचे. शेगाव, खामगाव, मेहकर, देऊळगाव राजा, जालना जाताना परत ते जामला त्यांचा 3 दिवस मुक्काम असायचा. श्री क्षेत्र समर्थ जाम म्हणून एक गाव आहे. ते जाम गाव हे म्हणजे समर्थांचं जन्म ठिकाण आहे. त्या गावी ते दोघं जण उभयता 3 दिवस मुक्काम करायचे आणि मजल करीत अंबेजोगाई, मोहरी, बेलेश्वर, डोमगावी, नीरा, नरसिंगपूर, पंढरपूर, नातेपुते, शिंगणापूर असं करत करत वाई आणि सातारा मार्गे सज्जनगडला होते. सज्जनगडच्या पायथ्यापाशी वसलेलं मोठं शहर म्हणजे वाई. सातारा मार्गे दोघेही जण सज्जनगडला जायचे आणि माघवद्य प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंतच्या सगळ्या उत्सवाला ते तिथे थांबायचे. आपल्या परीने होईल तितकी सेवा, ब्राह्मण भोजन, समर्थांच्या समाधीची पूजा अर्चा, रामनामाचा जप इत्यादी गोष्टींमध्ये ते संपूर्ण सहभागी व्हायचे आणि दासनवमीचा तो उत्सव संपूर्णपणे पार पाडून संपूर्णपणे त्या उत्सवाचा आनंद घेऊन त्या उत्सवामध्ये सहभागी होऊन दोघं पुन्हा बाळापुराला यायचे. पण बाळकृष्ण बुवांचं शरीर मात्र आता थकत चाललेलं होतं. या वर्षीची दासनवमी झाली. दोघेही द्वादशीला कायम सज्जनगड सोडायचे आणि आपल्या गावी बाळापूरला यायला निघायचे. द्वादशीच्या पूर्वी एकादशीला बाळकृष्ण बुवा समर्थांच्या समाधीपाशी बसले होते. समर्थांच्या समाधीपाशी बसल्यावरती त्यांच्या डोळ्यामध्ये एकदम अश्रू आले, डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ते रडू लागले. त्यांना सद्गुरूचा तो विरह सहन होईना. त्याचं कारण त्यांचं शरीरही आता थकत चाललेलं होतं. त्यांचंही वय वाढत होतं. आता वाढत्या वयानुसार बाळापूर ते सज्जनगड इतकी मोठी पायीवारी करणं शक्य नाही. मोटारीनी जरी आलं, घोड्यावर बसून आलं तरी ते येणं शक्य नाही. आता दासनवमीला मी कसं येऊ? आयुष्यभर केलेला हा उत्सव, आयुष्यभर केलेली ही परंपरा, पार पाडलेली ही परंपरा आता मी कशी पुढे चालू ठेवू? ही चुटपुट त्यांच्या मनाला लागली. त्यांनी समर्थांची प्रार्थना केली. हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुराया पुण्यवंता, माझे शरीर थकले आता, वारीन पायी होईल. निष्ठा, सद्गुरूच्या चरणी त्यांची निष्ठा पहा किती आहे. माझं वय थकत चाललंय पण मला ही वारी सोडायची नाहीये, मला ही वारी करायची आहे. मला तुझ्या सज्जनगडला दासनवमीला यायचंय पण आता हे शरीर मला साथ देईना. मनाचा वेग खूप आहे पण शरीराचा कमी होतोय. मी कसं येऊ? काहीतरी करा महाराज, पण माझी दासनवमी चुकवू नये. समर्थांच्या समाधीचं दर्शन घेऊन रात्रीचा प्रसाद घेऊन बाळकृष्ण बुवा आणि त्यांच्या पत्नी आपल्या खोलीमध्ये जाऊन सज्जनगडावरती रात्री निजले आणि पहाटेच्या प्रसंगी, पहाटेच्या समयी त्यांना स्वप्न पडले. स्वप्नामध्ये समर्थ होते, समर्थ रामदास स्वामी होते. समर्थ त्यांना म्हणाले, स्वप्नी म्हणाले, रामदास ऐसा ना होई हताश, नको येऊ येथून खास. या सज्जनगडाते माझी कृपा तुझ्यावरी,
माझा उत्सव बाळापुरी, करावा तू आपुल्या घरी, मी येईन नवमीला. बारीक बारीक गोष्टींची सद्गुरू नोंद घेतात. बारीक बारीक गोष्टी तुमच्या मनामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये ज्या चाललेल्या आहेत त्याची सद्गुरू नोंद घेतात. हे या प्रसंगातनं आपल्याला दिसतं. बाळकृष्ण बुवांनी जी व्यथा समर्थांपुढे बसून, समर्थांच्या समाधी पुढे बसून मांडली, त्या व्यथेची काळजी, त्या व्यथेवर त्वरित कार्य समर्थांनी केलं आणि त्यांना स्वप्न दृष्टांत दिला की तू काळजी करू नकोस, तू हताश होऊ नकोस, तू निराश होऊ नकोस, तुझी निष्ठा, तुझी तळतळ, माझ्या दर्शनाची तळतळ मला समजते आहे, तू काळजी करू नकोस. पुढील वर्षी तू बाळापुरामध्येच दासनवमीचा उत्सव कर, मी प्रत्यक्ष येऊन तुला दर्शन देईन. तुला द्याया दर्शन हे मानी प्रमाण वचन, आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. समर्थ बाळकृष्ण बुवांना स्वप्नामध्ये आशीर्वचन देतात. तुला द्याया दर्शन हे मानी प्रमाण वचन, मी बाळापूरला, तू दासनवमीचा उत्सव बाळापूरला कर, मी तिथे येऊन तुला दर्शन देणार आहे. हे वचन, या वचनाची खूण गाठ तुझ्या चित्ती तू बांध. आणि इथे पुढे समर्थ त्यांना उपदेश करतात, आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. किती सोपा आणि साधा उपदेश समर्थ बाळकृष्ण बुवांना करतात, जो आपल्या सर्व साधकांना लागू आहे. आपली शारीरिक शक्ती, आपली आर्थिक शक्ती किंवा इतरही सर्व शक्ती यांचा सगळ्यांचा अनुमान ठेवून आपण परमार्थ केला पाहिजे. माझ्याकडे घरात खायला अन्न नाही, मी 4 घरी जाऊन उसनं अन्न आणतो आणि मी देवाचा उत्सव करतो, हे देवाला कदापिही मान्य होत नाही आणि होणारही नाही. घरचे उपाशी आणि दारचे तुपाशी या गोष्टीला काहीही जगात अर्थ नसतो आणि देवाच्या सद्गुरूच्या लेखी तर नसतोच नसतो. सोपं, स्वच्छ, अगदी पांढऱ्या रंगाप्रमाणे स्वच्छ समर्थांचा इथे उपदेश आहे. आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. म्हणजे मायेने डोक्यावरनं हात फिरवताना सुद्धा ती समर्थ माऊली जाता जाता बाळकृष्ण बुवांना उपदेश करते की तू आता थकला आहेस, तुझ्यामध्ये शारीरिक तेवढी शक्ती नाहीये, त्यामुळे बाळापूरला सुद्धा उत्सव करताना बेताचा कर, तुला झेपेल तितका कर, तुला होईल तितका कर. म्हणजे देवाला काय लागतं? काहीच लागत नाही. सद्गुरूला काय लागतं? काही लागत नाही. यादी दिली का समर्थांनी स्वप्न दृष्टांतामध्ये की मी बाळापूरला येणार आहे, माझ्यासाठी चंदनाचा पाठ, मला हे, मला ते, मला ते? काही नाही. फक्त समर्थांनी सांगितलं तुला जितकं झेपेल, यथाशक्ती यथा ज्ञानेनं जितकं जमेल तितकं तू कर. ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले, कांतेसह परत आले बाळापुरास आपल्या घरी. प्रत्यक्ष सद्गुरूचं दर्शन झालं स्वप्नामध्ये. बाळकृष्ण बुवांचा आनंद हा गगनात मावेनासा झाला. त्यांनी सर्व वृत्तांत आपल्या भार्येस सांगितला, पत्नीस सांगितला आणि ते पुन्हा आपल्या बाळापुरास परत. महिने गेले, दिवस गेले, पुढचं वर्ष परत आलं. पौष मासापासून बाळकृष्ण बुवांनी समर्थ आपल्या घरी माघ महिन्यात येणार म्हणून तयारी सुरू केली. रामदासी संप्रदायाला अनुसरून त्यांनी दोघांनीही, पती पत्नींनी भिक्षा मागण्यास सुरुवात केली. भिक्षा मागून जे काय धान्य गोळा होईल, जे काय द्रव्य गोळा होईल, त्यातनं घरातल्या रामाची पूजा, त्याच भिक्षेतनं रामाला नैवेद्य आणि गावाला प्रसाद, हे त्यांनी सुरू केलं. पाहता पाहता प्रतिपदा, द्वितीया, तृतीया करत करत अष्टमी आली, नवमी आली. नवमीचा तो दिवस उजाडला. बाळकृष्ण बुवांसाठी तो दिवस अतिशय आनंदाचा होता, कारण त्यांच्या सद्गुरू माऊलींनी, समर्थ सद्गुरू रामदास स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला होता, आशीर्वचन दिलं होतं की मी तुझ्या घरी येणार आहे, मी तुझ्या घरी येणार आहे, तुला दास नवमी दिवशी मी प्रत्यक्ष दर्शन देणार आहे, तू बाळापूर ते सज्जनगड इतका प्रवास कष्टदायी करू नकोस, मी येतो तुझ्यासाठी. आपल्या भक्तासाठी, आपल्या लेकरासाठी सद्गुरू काय आणि किती करू शकतात याचं एक सुंदर उदाहरण या कथेमधनं आपल्याला कळू शकतं. रात्रभर दिवसभर दासबोधाचं वाचन, रात्री हरिकीर्तन, 2 समयी ब्राह्मण भोजन आणि सायंकाळी अस्तमनाला धुपारती, असा हा त्यांचा दासनवमीचा सुंदर असा दिनक्रम सुरू होता. पण परंतु कसं असतं, मानवी मन असतं. माणूस किती स्वच्छ आणि निखळ असला ना तरी ते मन फार नाठाळ असतं. प्रत्यक्ष सद्गुरूंनी त्याच्या स्थानी सज्जनगडावर निजलेले असताना आपल्याला स्वप्न दृष्टांत दिला की मी माघवद्य नवमीला तुझ्या घरी येणार आहे आणि तुला दर्शन देणार. पण तरीही नवमीचा उत्सव सुरू आहे, सप्तमी गेली, अष्टमी आली, अष्टमी गेली, नवमी आली, पण बाळकृष्ण बुवांच्या मनामध्ये ती चुटपुट मात्र सुरूच होती. ती समर्थ खरंच येतील का? समर्थांनी आपल्याला स्वप्न दृष्टांत तर सांगितला आहे,
पण ते खरंच येतील का हो? बाळकृष्णाच्या मनात विचार हाची गोळत, पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवनीस. म्हणजे एका बाजूनी आनंदही होतं, एका बाजूनी आश्चर्यही होतं, अरे बापरे माझ्या सदनाला माझे सद्गुरू येणार आहेत. पण एका बाजूनी थोडंसं मन सुद्धा कुठेतरी खात होतं की अरे कसं काय, इतके मोठे सद्गुरू, प्रत्यक्ष समर्थ, प्रत्यक्ष हनुमंताचा अवतार सद्गुरू रामदास स्वामी हे माझ्या घरी येणार, हे कसं काय, खरंच येतील का हो? कारण बरेचदा असं बघा, एक नातू असतो, तो आपल्या आजोबांना बऱ्याच काही मागण्या करत असतो लढीवाळपणे. आजोबा त्याला प्रत्येक गोष्ट म्हणत असतात, हो हा बाळा करील, देईन, हे घेऊन देईन, ते घेऊन दे, पुढच्या खेपेला देईन, तू गावी आल्यानंतर देईन, मी तुझ्या घरी आल्यानंतर देईन, असं होत राहत. पण ती प्रत्येकच गोष्ट आजोबा त्या नातवाची पूर्ण करतात का हो? काही गोष्टी नाही शक्य होत. त्यामुळे मानवी मन जे असतं आपलं ते मुळात असतं डोलायमान असतं. तसंच बाळकृष्ण बुवांची अवस्था झाली होती की समर्थ प्रत्यक्ष येतील का हो? असाच नवमीचा दिवस उजाडला आणि नवमीच्या दिवशी दुसऱ्या प्रहरामध्ये प्रत्यक्ष सद्गुरू गजानन महाराज शेगावाहून निघाले आणि त्या बाळापुरी प्रगट झाले. श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी, उभे राहिले 2 प्रहरी नवमी तिथी लक्षून. बाळकृष्णाच्या द्वारात राम अभिषेक चालला आत, लोक झाले विस्मित गजाननासी पाहुणे. आधीच दासनवमीचा उत्सव चालू होता, त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. रामनामाच्या पताका सगळीकडे झळकत होत्या. बाळापूर वासी सुद्धा आधीच आनंदित होते आणि प्रत्यक्ष दिगंबर मूर्ती समर्थ सद्गुरू गजानन महाराज त्यांच्या पुढे उभे राहिल्यावरती त्यांच्या आनंदामध्ये अजून भर पडली. इकडे बाळकृष्ण बुवांच्या घरी दासनवमीच्या दिवशी माध्यान्ह काळी रामाला अभिषेक सुरू होता आणि त्यावेळेला गजानन महाराज तिथे येऊन प्रगट झाले. तिथे महाराज येऊन पोहोचले. गावातली लोक जाऊन बाळकृष्ण बुवांना वर्दी देऊ लागली, त्यांना जाऊन सांगू लागली की बुवा उठा, प्रत्यक्ष गजानन महाराज आलेले आहेत, उठा, त्यांचं स्वागत करा. दासनवमी उत्सवासाठी महाराज आपल्या द्वारे आलेले, आपल्या बाळापूर ग्रामी आलेले. त्यावर बाळकृष्ण बुवा म्हणाले, त्यावरी बुवा म्हणाले, गजानन आले बरे झाले, त्याही संताचे लागले पाय माझ्या घरासी. आपण एका वेगळ्या विचारामध्ये असतो, वेगळ्या ट्रान्समध्ये असतो, किंवा आपण एखाद्या वेगळ्या व्यक्तीची जेव्हा वाट पाहत असतो आणि त्या व्यक्तीच्या जागेवरती एखादी दुसरीच व्यक्ती येते, तेव्हा तेवढ्या तोलामुलाचं स्वागत, तेवढ्या तोलामुलाचा आनंद, हर्ष आपल्या चेहऱ्यावरती दिसत नाही, किंवा तेवढ्या तोलामुलाचा आपण आदर सत्कारही त्या व्यक्तीचा करत नाही. हे होतं असं, याला मन कारणीभूत असतं. इथे बाळकृष्ण बुवांचा गजानन महाराजांच्या विषयी अनादर होता का? तर तसं नव्हता. पण ते त्यांच्या सद्गुरू माऊलीची वाट पाहत होते, ते रामदास स्वामींची वाट पाहत होते. कारण समर्थांनी त्यांना वचन दिलं होतं की मी बाळापुराला येईन. आपलं मन, ज्ञान आणि बुद्धी ही तितकी प्रगल्भ नसते की समोर घडणारी घटना आपल्याला पटकन आकलन होईल, पटकन समजेल काय सुरू आहे. तसंच थोडंसं बाळकृष्ण बुवांचं झालं. गजानन महाराजांना दारामध्ये पाहून त्यांना पटकन असं सुचलं नाही किंवा पटकन या गोष्टीचा साक्षात्कार झाला नाही की अरे आपल्या सद्गुरूंनी आपल्याला वचन दिलं होतं येणार म्हणून, पण तेच का गजानन महाराजांच्या रूपात आले नसतील? पण तसं होत नाही, कारण आपण वेगळ्या विचारामध्ये असतो आणि ते विचार आपल्याला एका वेगळ्या जगामध्ये घेऊन जातात. त्या वेगळ्या जगामधून वस्तुस्थितीच्या जगामध्ये येण्यासाठी एक वेळ जावा लागतो. त्यावरी बुवा म्हणाले, गजानन आले बरे झाले, त्याही संताचे लागले पाय माझ्या घरासी. परी आजच्या दिनीसाची मी वाट पाहतो समर्थांची, त्या सज्जनगण निवासियाची आतुर होऊन येठाई. मग अशी म्हटलं त्याप्रमाणे बाळकृष्ण बुवा एका वेगळ्या विचार दुनियेमध्ये होते. ते समर्थांच्या विचारामध्ये होते, समर्थांच्या चरणी होते. त्यांच्या डोळ्यासमोर समर्थांची ती हातामध्ये कुबडी, हातामध्ये जपमाळ घेतलेली मूर्ती सतत तरळत होती. गजानन महाराज समोर येऊन उभे राहिले, त्यांनी महाराजांना वंदन केलं, पण तरी पाठीमागनं आपले सद्गुरू येत आहेत की काय अशा आशेने ते त्या रस्त्याकडे पाहू लागले, दारातनं ते बाहेर पाहू लागले. त्यावरती बाळकृष्ण बुवा म्हणतात, त्यांचा मसी करार आहे, मी नवमीला येईन पाहे, ती वाणी असत्य नव्हे ऐसा माझा भरोसा. त्यांचा तेवढा विश्वास आहे. बाळकृष्ण बुवा म्हणतात, माझा आणि समर्थांचा करार झालाय, समर्थांनी मला वचन दिलंय, स्वप्नात येऊन गडावर सांगितलंय की मी येणार आहे, दासनवमी उत्सवाला मी तुझ्याकडे येणार आहे. तो करार समर्थ मोडतील असं मला वाटत नाही. इकडे स्वामी गजानन दारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून
श्लोक बोलू लागले. या सगळ्या विचारामध्ये महाराज पुढे 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 येत राहिले आणि बाळकृष्ण बुवांच्या दारामध्ये येऊन उभे राहिले. आणि महाराज दारामध्ये उभे राहताच महाराजांनी जय जय रघुवीर समर्थ अशी आरोळी दिली आणि बाळकृष्ण बुवांकडे कटाक्ष टाकला आणि महाराज श्लोक बोलू लागले. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता शिणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. हा श्लोक ऐकल्यावरती, अशी वाणी ऐकल्यावरती बाळकृष्ण बुवांची स्वारी उठली आणि गजानन महाराजांकडे त्यांनी धाव घेतला. गजानन महाराजांच्या चरणाला त्यांनी मिठी मारली. पाहती जो योनीद्वारी, तो गजाननाची नग्न स्वारी, अजानु बाहू साजी उभी निजानंदाने. गजानन महाराज त्यांच्या दारी उभे होते. महाराज आपल्याच आनंदामध्ये होते. चुटक्यांनी गणगणगणात होते असा नामयजर चालू होता आणि बाळकृष्ण बुवा त्यांच्या चरणावरती नमस्कार करण्यासाठी खाली वाकले आणि तोच त्यांना गजानन महाराजांमध्ये प्रत्यक्ष रामदास स्वामींचे दर्शन झाले. करण्या गेला नमस्कार, तो रामदास दिसले साचार, हाती कुबडी जटावार, रुळत होता पाठीवर. भाळी त्रिपुंड उभा साचा, होता गोपीचंदनाचा, नसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरंगी. किती सुंदर प्रत्यक्ष दृष्टांत आहे हा. गजानन महाराज बाळकृष्ण बुवांना प्रत्यक्ष समर्थांच्या रूपामध्ये दर्शन देतात. बाळकृष्ण बुवांनाही ते रूप दिसतं, बाळकृष्ण बुवांनाही ते प्रत्यक्ष समर्थ दिसतात. परंतु माणसाचं मन आहे, ते मन फार असं विचित्र असतं. समोर जे चालले ती वस्तुस्थिती ते स्वीकारत नाही. ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले, प्रेमाचे ते श्रोते भले त्यांच्या नयनी साठले. बाळकृष्ण बुवांनी ते प्रत्यक्ष रूप पाहिलं आणि बाळकृष्ण बुवांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी आपल्या नयनांमधल्या अश्रुधारांनी गजानन महाराजांच्या पायावरती लोळण घेतले. तेच क्षणार्धात पुन्हा रामदास स्वामींचं रूप जे गजानन महाराजांनी घेतलं होतं किंवा रामदास स्वामींच्या रूपामध्ये जे बाळकृष्ण बुवांना दर्शन दिलं होतं ते रूप क्षणार्धात नाहीसं झालं आणि पुन्हा बाळकृष्ण बुवांच्या समोर दिगंबर मूर्ती गजानन महाराजच दिसले. तो सवेची दिसती गजानन, त्यांच्या नेत्राकारण, कुबडी लंगोटी काहीच न, त्रिपुंड शिरींचा जटाभार. काही नाही, गजानन महाराज पुन्हा आपल्या मूळ अवतारामध्ये समोर उभे ठाकले. बाळकृष्ण बुवा पुन्हा हताश झाले. अरे हे काय झालं? आता तर रामदास स्वामींच्या स्वरूपामध्ये त्यांनी दर्शन दिलं होतं, समर्थांनी मला सांगितलं होतं प्रत्यक्ष येणार आहे, पण इथे तर स्वतः गजानन महाराज आले. काय करू मी? हे असं कसं झालं? पुन्हा त्याने हताश व्हावे, तो रामदास स्वामी दिसावे, पुन्हा निरखून पाहावे, तो मारुती गजानन. आजकालच्या काळामध्ये एक 3D इफेक्ट असतो बघा, तसं त्यांना समोर दिसत होतं. निरखून पाहिलं, छान पाहिलं की गजानन महाराज दिसाय, परंतु पुन्हा असं डोकं, चेहरा, डोळे झटकून पाहिलं की रामदास स्वामी दिसायचे, पुन्हा रामदास स्वामी दिसायचे, पुन्हा गजानन महाराज दिसायचे. ही स्थिती अशी चालूच राहिली. त्यांना नेमकं समोर काय घडतंय हे कळेना. हा प्रसंग पाहिला, हा प्रसंग वाचला की नरहरी सोनारांच्या प्रसंगाची आठवण येते. नरहरी सोनार हे शैव पंथाचे होते, शिवाचे उपासक होते, पण सोनार असल्यामुळे त्यांना एकदा पंढरपूरला बोलावणं केलं होतं तिथल्या लोकांनी, हरिदासांनी, श्रीहरी विठ्ठलाच्या कटीचं, कमरेचं माप घेण्यासाठी. परंतु शैव, त्यावेळी वैष्णव शैव वाद खूप होता. शैव वैष्णवाच्या मंदिरात जात नव्हता, वैष्णव शैवाच्या मंदिरात जात नव्हता, एकमेकांचा घंटानाद, एकमेकांच्या रावळी ऐकू येत नव्हता, शंखनाद इकडचा तिकडे ऐकू येत नव्हता. खूप साऱ्या गोष्टी होत्या, भेदाभेद होताच त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याच्या कमरेचं माप घेताना नरहरी सोनार दरवेळेला डोळ्याला पट्टी बांधून पांडुरंगाला आलिंगन द्यायचे. कारण शैव होते, पांडुरंगाला शिवणार कसं किंवा पांडुरंगाला बघणार कसं, आपला शैव समाज काय म्हणेल, आपला शैव पंथ काय म्हणेल, हे सगळे विचार. पण दरवेळेला ते माप घ्यायचे, ते आपल्या दुकानामध्ये जाऊन आपल्या
जिथे सोन्याचे दागिने घडवतात त्या ठिकाणी जाऊन गेले की ते पाप दरवेळेला मोठं व्हायचं, एक तर लहान व्हायचं. कारण ते ज्या वेळेला पांडुरंगाच्या कमरेला मिठी मारायचे त्याचा माप घेण्यासाठी, त्यावेळेला त्यांना तिथे शंकराची पिंड आहे काय की असा भास व्हायचा. त्यामुळे ते माप कधी स्थिर यायचंच नाही. असाच काहीसा प्रसंग बाळकृष्ण बुवांच्या बाबतीत इथे बाळापूरमध्ये घडला. हताश होऊन पाहिलं तर रामदास स्वामी दिसतात, पण पुन्हा बुद्धी, डोकं, डोळे सगळं जागेवर उठून बघितलं तर गजानन महाराज दिसत आहेत. हा काय खेळ चाललाय? ते अजून चिंतित झाले. ही त्यांची अवस्था पाहून गजानन महाराज त्यांना म्हणाले, मग म्हणाले गजानन, रामदासासी प्रेमे करून नको गांगरून देऊ मन, तुझा समर्थ मीच असे. मागे बापा गडावरी माझीच वसती होती खरी, आहे शेगाव भीतरी राहिलो येऊन मळ्यात. किती स्वच्छ आणि सुंदर शब्दात दासगुरु महाराजांनी मांडलंय. गजानन महाराज बाळकृष्ण बुवांना म्हणतात, अरे असं अवेरू नकोस, तू असा भेदाभेद करू नकोस. मीच समर्थ रामदास स्वामी आहे. मागे सज्जनगडावरती राहत होतो मी, आता माझा अवतार कार्य शेगावामध्ये सुरू आहे. असा भेदाभेद करू नकोस. मीच तुला वचन दिलं होतं की मी येणार आहे. तेच मी समर्थ रामदास स्वामी आता गजानन महाराजांच्या रूपामध्ये आलेलो आहे. तुला सज्जनगडी दिले वचन की दास नवमीस येईन, मी बाळापुरा लागून याचे स्मरण आहे का? गजानन महाराज त्यांना आठवण करून देतात, तू सज्जनगडावर जेव्हा निजला होतास त्यावेळेला मी तुला स्वप्नातील दृष्टांत दिला होता, वचन दिलं होतं की अरे मी येणार आहे. ते तुझ्या लक्षात आहे का? तो मीच आहे, असं करू नकोस. त्या वचनाची पूर्तता करण्यास येथो आलो आता, ते सोडून अवघी चिंता मीच आहे रामदास. स्पष्ट स्वच्छ शब्दात गजानन महाराज त्यांना सांगतात, अरे तोच मी आहे. रामदासही त्या काळी मीच होतो. आता तोच अवतार मी पुढे गजानन म्हणून शेगावामध्ये नांदतोय. मीच रामदास स्वामी आहे. परंतु बाळकृष्ण बुवांचं मन काही मानेना. महाराज इतकी समजूत घालतायत. ती सद्गुरू माऊली बाळकृष्ण बुवांच्या घरी तिकडे जाऊन बाळापूरला जाऊन त्यांची समजूत घालते की अरे अरे असं नाहीये, आम्ही एकच आहोत. आधी मी रामदास होतो, आत्ता गजानन झालोय, पण ते वचन मीच तुला दिलंय. महाराज पुढे फार छान म्हणतात, शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्यास विसरतोस, याला काय म्हणावे? आत्मा तोच आहे. रामदास स्वामीचा अवतारामध्ये जे शरीर माझं चालत होतं, कार्य करत होतं, त्या शरीरामध्ये जो आत्मा होता तोच आत्मा आत्ता मी जो अवतार धारण केला आहे गजानन म्हणून, आणि जो देह मी आत्ता वापरतोय त्या देहामध्ये तोच आहे आत्मा. आत्मा हा अविनाशी आहे, तो एकच आहे. आम्ही दोघंही एकच आहोत. फक्त तो अवतार पूर्वी होऊन गेलाय. आत्ता जो गजानन अवतार चालू आहे त्यामध्येही मीच रामदास आहे. इतकी खूण, इतकी बारीक फोड करून खूण गजानन महाराज बाळकृष्ण बुवांना पटवून देतात. परंतु बाळकृष्ण बुवांना ते काही पटत नाही. आईकडे जसा लहान मुलगा हट्ट करतो अमुक एकच वस्तू पाहिजे, पण त्या वस्तूला सबस्टिट्यूट वस्तू एखादी आईने दिली की त्याला ती पटत नाही. ती आणि ती एकच आहे हे पटत नाही. शाळेत असताना अमुक एकच पेन हवा, त्या जागी दुसरा दिला तर तो पटत नाही. माणसाचं मनच तसं असतं, ती अवस्थाच तशी असते. पेन कुठलाही दिला तरी ते कार्य लिहिण्याचंच करणार आहे, तो कागदावर रेगोट्याच ओढणार आहे. शाईचा दिला काय किंवा बॉल पेनचा दिला काय, तशीच अवस्था आहे इथे. बाळकृष्ण बुवांना काही ते शेवटपर्यंत पटत नाही. मला समर्थांनी वचन दिलं होतं, माझा समर्थांबरोबर करार झाला आहे, ते येणार म्हटले होते. तुम्ही आलात, खूपच आनंदाची गोष्ट आहे. 2 संतांचा समागम मला इथे घडेल, पण माझे समर्थ कुठे आहेत? या अवस्थेमध्ये गजानन महाराज त्यांना जो काही उपदेश करतात, जे सांगतात ते बाळकृष्ण बुवांना काही त्यांना ते पटत नाही. त्यांच्या बुद्धीला ते काही पटत नाही. महाराज त्यांना वासांसी जीर्णानी या गीतेमधल्या शोकाचं सुद्धा उदाहरण देतात, परंतु त्यांना तरी गीते पटत नाही. एवढं सगळं करून महाराज बाळकृष्ण बुवांचा हात धरून त्यांच्या घरात आले, पाटावरती बसले. पण अवघ्या दिवसभर त्या दासनवमीच्या दिवशी बाळकृष्ण बुवांच्या मनामध्ये, डोक्यामध्ये तोच विचार चालला होता, समर्थांनी दिलेलं, मला दिलेलं वचन कुठे गेलं? आपण देवाला दिलेलं वचन पाळतोच असं नाही, पण देवाने आपल्याला दिलेलं वचन पाळावं हे आपलं म्हणणं फार रास्त असतं. त्या ठिकाणी तो आपला फार हट्ट असतो. आपण ते देवाकडनं करून घेतो. मगाच्या कथेमध्ये पाहिलं तर ते 1 नाही 2 वेळेला गांजा आणायला विसरले. 3ऱ्या वेळेला महाराजांनी त्यांना जेव्हा उपदेश केला तेव्हा त्यांनी तो लक्षात ठेवून आणि आपलं काम झाल्यानंतर तो आणला. आपण देवाप्रती एखादं जे करायचं काम आहे ते आपण कधी कधी विसरतो.
पण देवाने आपल्यासाठी जे करायचंय, सद्गुरूंनी आपल्यासाठी जे करायचं ते केलंच पाहिजे, हा आपला हट्ट म्हणा किंवा ही मागणी फार असते. तशीच काहीशी बाळकृष्ण बुवांची आहे. समर्थ येणार होते, काय झालं, दास नवमीचा दिवस गेला. गजानन महाराजांचे त्यांनी पूजन केले, पण पूजन करतानाही चित्तामध्ये मनामध्ये तोच विचार होता, माझे सद्गुरू कुठे गेले, रामदास स्वामी येणार होते. असाच दिवस गेला. संध्याकाळची दासनवमी उत्सवाची आरती झाली, रामाचा अभिषेक झाला, सायं पूजा झाली, सगळं आटोपलं, भोजनं आटोपली. गजानन महाराज तिथेच होते, बाळकृष्ण बुवांकडे बाळापूरमध्येच होते. बाळकृष्ण बुवा सगळी आवरावरी आटपून झोपून गेले. त्या रात्री स्वप्नामध्ये त्यांना परत स्वप्न दृष्टांत झाला झोपेमध्ये. त्या स्वप्नामध्ये रामदास स्वामी त्यांना येऊन सांगतात, अरे गजानन माझीच मूर्ती, हल्ली तुमच्या वराड प्रांती, संशय मुळीना धरी चित्ती, तो धरिता बुरशील. मी तोच समजून करी गजाननाचे पूजन, गीतेचे हे आहे वचन, संशयात्मा विनश्यती. म्हणजे आपल्या सद्गुरूला आपण हा विचार या कथेमधनं केला पाहिजे. या कथा, या पोथ्या, पुराण हे कशासाठी असतात, ही संतचरित्र कशासाठी असतात, त्या कथेमध्ये आपण जास्त रमायचं नसतं, त्या कथेमध्ये आपण जास्त अडकायचं नसतं. या कथा का असतात, तर मनुष्य हा मुळात कथा वेल्हाळ असतो. लहानपणापासून पहा, आपल्याला अगदी आपल्या घरात लहान बाळ असतं, त्याला चिवकावची गोष्ट सांगितल्याशिवाय तो जेवत नाही. म्हणजे त्याचं मन कुठेतरी दुसरीकडे वळवल्याशिवाय समोर चालू असलेली कृती तो स्वीकारत नाही. म्हणून या कथा असतात. आपलं जे मन आहे, संसार प्रपंचामध्ये अनावश्यक गोष्टींमध्ये अडकलेलं जे आपलं मन आहे, आपले जे विचार आहेत, ते कुठंतरी सत्कर्माकडे यावे, सत्कर्माकडे त्याचं डायव्हर्जन व्हावं, यासाठी या कथा आहेत. कारण मनुष्य हा कथा वेल्हाळ असतो. त्याला काहीतरी पटवून समजून कथेचा आधार घेऊन काहीतरी सांगितलं की त्याला ते पटतं. इतकी प्रत्यक्ष सद्गुरू मूर्ती गजानन महाराज त्यांच्या समोर उभं राहून सुद्धा त्यांना त्याची जाणीव झाली नाही की अरे असं असेल का नाही की रामदास स्वामीच गजानन महाराजांचं रूप घेऊन आलेले असतील. असं असूच शकतं ना. सद्गुरू कुठल्याही स्वरूपात येऊ शकतो. सद्गुरूंनी जे धारण केलेला देह आहे, त्यांच्या अवतार कार्यामध्ये धारण केलेला जो वेश असतो, धारण केलेला जो पोशाख असतो, त्यामध्येच त्यांनी कायम अवतार कार्य करावं असं काही त्यांच्यावरती कंपल्शन नसतं. पण हे त्या ठिकाणी पटणं तितकं त्यांना अवघड होतं. म्हणून प्रत्यक्ष समर्थांना पुन्हा सज्जनगडवरनं त्यांना जाऊन स्वप्न दृष्टांत द्यावा लागला. अरे गजानन माझीच मूर्ती, हल्ली तुमच्या वराड प्रांती, संशय मुळीना धरी चित्ती, तो धरिता बुरशी. समर्थ परखडपणे सांगतात बाळकृष्ण बुवांना, अरे तो मीच आहे. फक्त पूर्वी इकडे पूर्ण भारत भ्रमण करून महाराष्ट्रामध्ये कार्य करून मी सज्जनगडावरती बसलो, तोच आता मी शेगावामध्ये कार्य करतोय. तू संशय धरू नको. संशय घेतला तर तू बुरशील. संशय घेतलास तर गजाननाच्या रूपामध्ये होणारं माझं दर्शन तर जाईलच जाईल, पण एक सद्गुरू सत्पुरुष तुझ्या घरी जो आलाय त्याच्या अनादराच्या दोषाला बळी पडशील. हा सरळ सरळ रामदास स्वामींचा त्यांना उपदेश आहे बाळकृष्ण. मी तोच समजून गजाननाचे करी पूजन, गीतेचे हे आहे वचन, संशय आत्मा विनश्यती. आपण सुपारी सारख्या निर्जीव वस्तूला गणपती किंवा गजानन समजून पूजेमध्ये गणपती समजून त्याचं पूजन करून आरंभलेलं कार्य पूजा पुढे सुरू करतो. पण प्रत्यक्ष एखादा देहधारी सत्पुरुष आपल्या समोर उभा आहे, पण तो पाहून चटकन आपण आपल्या मनामध्ये जो भाव आहे तो त्याच्यामध्ये त्या आपल्या भाव प्रगट होऊन त्या ठिकाणी आपण तो सत्पुरुष आहे याचा आपल्याला विसर पडतो. सुपारीची पूजा करून सुपारीला अक्षता वाहून गणपती म्हणून नमस्कार करणं आपल्याला पटकन समजतं, पटकन जमतं. पण एखादा अनोळखी व्यक्ती किंवा एखादी न येणारी व्यक्ती दैवी असेल किंवा ती आपल्या सद्गुरूच्या स्वरूपाने आली असेल, हे आपलं मन पटकन मान्य करत नाही. यासाठीच या कथा आहेत, यासाठीच हा प्रबोध आहे, यासाठीच हे ग्रंथ आहेत की हे जे घडतंय ते तुमच्या बाबतीत सुद्धा घडणार आहे, घडलेलं असेल, किंबहुना घडेल सुद्धा. पण ते घडलेलं असताना, ते घडत असताना त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे किंवा काय केलं पाहिजे हे या कथेमधनं आपण समजून घेतलं पाहिजे. जी चूक बाळकृष्ण बुवांच्या हातून घडतीये ती चूक त्यांच्या सद्गुरूंनी स्वप्न दृष्टांताच्या मार्गाने येऊन सावरली, ती चूक आपण करू नये. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे पहिल्यापासून. त्यामुळे जो आपल्या दारात अवचित येईल तो देव समजून, तो आपला आराध्य समजून, सद्गुरू समजून आपण त्याचा आदर सत्कार केला पाहिजे.
पण त्या ठिकाणी अतिशयोक्तीही करता कामा नाही की तो देव समजून त्याला आपण घरात घेतलाय आणि घरचं सगळं अगदी त्याच्यावरती वाहिलंय आपण निकामी झालो असंही. दत्त प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेय यांच्या दत्त शब्दाचा अर्थच तो आहे औचित्य येणारा, औचित्य प्रगट होणारं ज्ञान, औचित्य येणारा, औचित्य समोर येऊन उभा टाकणारा म्हणजे दत्त. तीच ही दिगंबर दत्तमूर्ती सद्गुरू गजानन महाराज बाळकृष्ण बुवांच्या घरामध्ये त्या दिवशी दास नवमीला वास्तव्यास होती. रामदास स्वामींनी त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन जागृत केलं की अरे अरे तुझं चुकतंय, असं करू नकोस. तो स्वप्नदृष्टांत झाल्यानंतर बाळकृष्ण बुवा उठले. पहाटे उठून त्यांनी सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणावरती लोळण घेतलं, महाराजांची क्षमा याचना मागितली. महाराजांचं त्यांनी यथेच्छ पूजन केलं, झालेल्या गोष्टीबद्दल क्षमा याचना मागितली आणि माझ्या सद्गुरूंनी रामदास स्वामींनी माझ्या प्रती केलेला करार, मला दिलेलं वचन त्यांनी पाळलं. फक्त मीच मूळ होतो, माझीच बुद्धी कमी पडली, सान मी होतो की मला ते कळलं. पण एक आहे श्रोतेहो, आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे की तेवढी आपली निष्ठा, गुरुभक्ती ही तितकी प्रबळ पाहिजे. पळत्या मागे धावणं त्याला काही अर्थ नाही, हातचं सोडून. इथे बाळकृष्ण बुवांचं आपल्याला गुणवर्णन अतिशय दिसून येतं की समोर प्रत्यक्ष गजानन महाराज उभे राहिले, त्यांनी त्यांचा आदर सत्कार केला, त्यांना घरात घेतला. एका सामान्य भाविकांनी एका सत्पुरुषाविषयी जे करायला पाहिजे ते त्यांनी केलं, पण ते वाहवत गेले नाही. त्यांची गुरुनिष्ठा तितकी प्रबळ होती, त्यांचा गुरुचरणी विश्वास तितका प्रबळ होता. माझ्या समर्थांनी मला वचन दिले, माझे समर्थ येतीलच. आणि तोच विश्वास, तीच गुरुनिष्ठा प्रबळ होती. त्यामुळे समर्थांना पुन्हा त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन जागृत करावं लागलं आणि घडलेला सगळा प्रसंग त्यांच्या समोर आणावा लागला. या ठिकाणी दासगणू महाराज विरचित 9वा अध्याय जो आहे, त्या 9व्या अध्यायामध्ये माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे जे काही मला सांगता आलं, जे काही मला सद्गुरु कृपेने बोलता आलं, ते मी बोलण्याचा आपल्या पुढे प्रयत्न केला आहे. बोलताना काही कमी जास्त झाला असेल तर ती चूक माझी समजून पदरात घ्यावी आणि जे काही चांगलं वाटलं असेल ते माझ्या सद्गुरूंचं आहे. श्री गजानन महाराज भक्त परिवार सेवा मंडळ ठाणे, मी यांचे पुन्हा आभार मानतो की त्यांनी या 9व्या अध्यायावरती प्रवचन सेवा करण्याची संधी मला दिली आणि गजानन महाराजांनी माझ्या सद्गुरूंनी ती करून घेतली. याबद्दल मी दोघांच्याही चरणी नतमस्तक होऊन झालेली माझी सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. काही गुणदोष राहिले असतील तर ते माझे समजावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय.